आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूर ते वैजनाथ पायी दिंडीचे तेलघानात टाळ मृदंगाच्या गजरात अलोट गर्दीत भव्य स्वागत। आषाढी एकादशीच्या अलौकिक व पावन प्रसंगी विठ्ठल भक्तीचा अमूल्य ध्यास उराशी बाळगून घाटनांदूर येथून श्री प्रभू वैजनाथांच्या दर्शनासाठी निघालेल्या श्री सोमेश्वर पायी दिंडी आणि जय हनुमान पायी दिंडीचे तेलघाना ग्रामभूमीत अलौकिक भक्तिमय आणि अत्यंत नयनरम्य वातावरणात स्वागत करण्यात आले। टाळ मृदंगाचा स्वर्गीय नाद आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने अवघा परिसर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाला होता। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीभाऊ सिरसाट यांच्या सहृदय व प्रमुख उपस्थितीत तसेच तेलघाण्यातील भाविक ग्रामस्थांच्या वतीने दिंडीतील शेकडो वारकरी बंधू भगिनींचे पुष्पहार अर्पण करून अथांग आदराने स्वागत करण्यात आले। स्वागताच्या त्या सुवर्ण क्षणी वारकऱ्यांच्या हातातील टाळांचा झणकार आणि मृदंगाची तालबद्ध साथ यामुळे वातावरणात चैतन्याची लाट पसरली। पांढऱ्या शुभ्र निष्कलंक वेशातील पुरुष वारकरी आणि पारंपरिक रंगीबेरंगी वस्त्रभूषेत नटलेल्या महिला भगिनींनी रस्त्यावरच भक्तिभावाने टाळकरी नृत्याचा फेर धरला। लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व भाविक भक्तीच्या आनंदाश्रुत आणि उल्हासात तल्लीन होऊन नाचताना तल्लीन झाले। मृदंगाचा गंभीर नाद, टाळांचा कडकडाट आणि वारकऱ्यांच्या ओठांवरील नामाचा घोष म्हणजे जणू भुवैकुंठात सोहळा। रस्त्याच्या दुतर्फा उभ्या ठाकलेल्या ग्रामस्थांनी या अद्भुत आणि विलोभनीय दृश्याचे डोळ्यांचे पारणे फेडणारे दर्शन घेतले। या प्रवासात वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून तेलघाना ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांसाठी अत्यंत प्रेमाने व आपुलकीने अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। भक्तीचे दीपस्तंभ व दिंडीचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण श्री उमाकांत महाराज पुरी, श्री सोमेश्वर पायी दिंडी, जय हरिभक्त पारायण श्री राजाभाऊ महाराज पुरी, जय हनुमान पायी दिंडी भक्तीचा हा दिव्य आणि अलौकिक प्रवास असाच अविरत सुरू ठेवत टाळ मृदुंगाच्या गजरात ही पावन दिंडी आता श्री प्रभू वैजनाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पुढील मार्गाकडे आनंदाने रवाना झाली आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी महेंद्र गोदाम।